नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला धम्माल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की वसुहत्या आणि रम्या या दोघींचाही प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होणार आहे. विक्रम स्वतः जीवाचं सगळ्यांसमोर कौतुक करणार आहे आणि इतकंच की काय, दोघे मिळून त्याला उचलून सुद्धा घेणार आहेत, त्याची वाहवा सुद्धा करणार आहेत. तेव्हा आता या दोघींचा प्लॅन कसा काय पलटला, विक्रमचं मन कसं काय पालटलं, हे कशा पद्धतीने सगळं घडलं, सगळं बघूया. व्हिडिओ फक्त 8च मिनिटाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा प्रेक्षकांनो. तर आपण पाहतो की हॉलमध्ये आजींचा बर्थडे सुरू असतो. विक्रमला कळालेलं असतं की जीवाने त्याच्या आजीचा पारंपरिक हार विकून टाकलाय आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतलेत. हे जेव्हा त्याला कळतं, त्याच्या तळपायची आग मस्तकाला जाते. तो जीवाला खूप ओढू लागतो आणि त्याला जाब विचारू लागतो, जीवा तू हे का केलंस, का आजीचा हार विकलास? अरे आजी तुझ्यावर किती प्रेम करायची. सगळीच घरातली मंडळी आता जीवाला वाईट साईड बोलू लागते. मानिनी सुद्धा तरडू लागते, जीवाला दोष देऊ लागते आणि बोलते, जीवा रे हे काय करून बसलास तू खूप मोठी चूक केलीस. अरे आजी तुझ्यावर किती प्रेम करायची, पण तू हा हार विकून ना आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलायस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जीवा. पार्थ बोलू लागतो, जीवा कालच मी तुला त्या कार्तिकचं उदाहरण दिलं होतं. अगदी तू पण त्याच्यासारखीच माती खाल्लीस. एवढं सांगून सुद्धा तू असं का केलंस जीवा? खरंच तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मला वाटायचं किमान माझा भाऊ तरी माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतोय, पण नाही, तू सुद्धा माझ्यापासून मोठमोठ्या गोष्टी लपवतोयस जीवा. अजून कोणती मोठी गोष्ट लपवली आहेस देवालाच माहिती. आणि आता मात्र काव्या एकदमच जीवाकडे बघू लागते आणि जीवा काव्याकडे. वसुहत्या तर ड्रामाच करायला सुरुवात करते, जीवा रे हे काय केलंस तू माझ्या आईचा हार विकलास. अरे मी म्हणत होते माझ्या आईला की तुझ्या थोरल्या नातीला म्हणजे माझ्या रम्याला हार दे, पण तिने ऐकलं नाही, तुला दिला. आणि वरून जेव्हा ती हे सगळं बघत असेल तेव्हा तिला किती वाईट वाटत असेल. अरे जीवा गाढवा, वरून ती तुला शिव्या घालत असेल, म्हणत असेल काय म्हणून या जीवाला मी हार दिला, त्यापेक्षा रम्या किंवा पार्थला दिला असता तर बरं झालं असतं. आणि अशा प्रकारे सगळेच आता जीवाचा पान उतारा करत असतात. जीवा मात्र शांत असतो, काहीच बोलत नसतो, कारण त्याला माहीतच असतं की त्याच्या हातातून अक्षम्य अशी चूक घडली आहे. नंदिनी मात्र शांत बसलेली असते, पण आता तिला काही सहन होत नाही. ती बोलते, जीवा मला तरी सांगा तुम्ही हे काय केलं, तुम्ही तो हार का विकला? अहो मला तरी सांगा, मी तुमची बायको आहे. तेव्हा वसुहत्या बोलते, नंदिनी अगं माहीत नसल्यासारखं का करतेयस, तुला माहीत नाही आहे का, जीवाने तुझ्याच आनंदाश्रमसाठी हार विकलाय. आणि हे ऐकता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. विक्रम बोलतो, काय 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 आनंदाश्रमसाठी? पण आनंदाश्रमसाठी हार विकण्याची गरज काय? विक्रम म्हणत असतो, नंदिनी हा सगळा काय प्रकार आहे, आनंद निवासचा काय प्रकार आहे, मी तुला विचारतोय, पटकन सांग. तेव्हा जीवा बोलतो, बाबा तिला माहीत नाहीये, मी सांगतो. ते काय ना, एका चुकीच्या माणसाबरोबर मी व्यवहार केला. तेव्हा जीवाची आई बोलते, कोणत्या चुकीच्या माणसाबरोबर? तेव्हा जीवा बोलतो, भास्कर काका, आणि त्याचेच पैसे देण्यासाठी तो मी हार विकला. आणि आता काय विक्रमला सहन होत नाही. तो जीवाची कॉलर धरतो आणि आजींची काठी समोरच ठेवलेली असते, त्या काठीने तो जीवाला मारू लागतो, बदडू लागतो. पण पार्थ मात्र मध्ये पडतो आणि जीवाला सोडवतो आणि बोलतो, बाबा प्लीज स्वतःला कंट्रोल करा, जीवाला मारून काहीच उपयोग नाहीये. नंदिनी सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण विक्रम इतका चिडलेला असतो, तो कोणाचंच ऐकायला तयार नसतो. आणि आता मात्र नंदिनी मध्ये पडते आणि म्हणते, बाबा जर तुम्हाला खरंच मारायचं असेल ना तर मला मारा, जीवांना मारू नका. या सगळ्यामध्ये त्यांची काही एक चूक नाही आहे. त्यांनी हे सगळं जे काही केलं आहे ते फक्त माझ्या आनंदासाठी केलं आहे, माझ्या आनंद निवाससाठी केलं आहे, पण जीवाला काही एक करू नका. या सगळ्यामध्ये जीवांची काहीच चूक नाही आहे. विक्रमला काहीच समजत नसतं. तो म्हणत असतो, नंदिनी उठ पटकन मधून, आता या जीवाला मी सोडणार नाही. आज एक तर ही काठी तुटणार, नाहीतर या जीवाचा जीव तरी जाणार. दोन्हीपैकी एक गोष्ट घडणार. तू उठ मधनं, मला मारू द्यायला. पण नंदिनी मधून हटायला तयार नसते. ती म्हणत असते, बाबा फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या, त्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तेव्हा मानिनी बोलते, हो एकदा ऐकून घ्या ना, तिला काहीतरी सांगायचं आहे, काय कारण आहे हे तरी जाणून घ्या. कारण जीवा आपला खूप सेन्सिबल आहे आणि त्याचा आजीवर किती प्रेम आहे. तो असं चुकीचा निर्णय घेणार नाही, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार आहे. आणि नंदिनीचं बोलणं ऐकून विक्रम जरा शांत झालेला असतो. काव्य आता पटकन किचनमध्ये जाते, पाणी घेऊन येते आणि बोलते, काका पाणी घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. विक्रम आता घटाघटा पाणी पितो आणि त्याचा थोडाफार आता राग निवळलेला असतो. तो बोलतो, बोल नंदिनी, तुला काय सांगायचं आहे? तेव्हा आता नंदिनी घडलेला सगळा प्रकार त्याला सांगू लागते आणि म्हणते, खरंच जीवाने खूप मोठा सॅक्रिफाईस केलाय, तुम्हाला का कळत नाहीये. त्याने आजींचा दागिना विकला नाहीये, तर लिलावात दिलाय. आणि त्यांनी जर हे असं सगळं केलं नसतं ना तर आनंद निवास माझ्या हातातून निघून गेला असता.
कितीतरी मुलं, कितीतरी वृद्ध आणि कितीतरी बायका पोरं सगळी रस्त्यावरती आली असतीत. तेव्हा विक्रम बोलतो, ते सगळं ठीक आहे रे, पण त्या भास्कर बरोबर व्यवहार करण्याची तुला गरज काय होती? तो कसा माणूस आहे तुला माहीत नाही आहे का? त्याने ऑलरेडी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, आपल्याला फसवलं आहे, आणि माझी चूक तू पुन्हा रिपीट केलीस. तेव्हा नंदिनी बोलते, हो बाबा, मला पटतंय, जीवांकडून तशी चूकच झाली आहे, पण कसं आहे ना, जीवा किती चांगले आहेत आपल्याला चांगलंच माहिती आहे. लगेच ते दुसऱ्याच्या बोलण्यात येतात. त्यांना अजून इतका एक्सपिरियन्स नाही आहे. मी त्यांना सांगत होते की भास्कर काकाबरोबर डील करू नका, तरीसुद्धा जीवाने डील केली आणि त्यामध्ये अडकले. पण असो, त्यांनी फक्त ही एक चूक सुधारण्यासाठी तो दागिना विकला. यामध्ये त्यांचा वैयक्तिक काहीच मोह नव्हता. तेवढंच मानिनी बोलते, अहो जास्त चिडू नका, थोडासा विचार करा ना. जर आपल्या बाबतीत हे घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही सुद्धा विकलाच असता ना हा दागिना. आणि आता मात्र विक्रमची बोलती बंद झालेली असते. मानिनी आता पुढे बोलते, आपल्या जीवाने हे जे काही केलंय ना, ते फक्त आनंद निवास वाचवण्यासाठी केलंय, मानवतेसाठी केलंय, आणि आपल्या घरातली लक्ष्मी खुश राहावी तिच्या सुखासाठी केलंय. आणि मला खरंच नाही वाटत यामध्ये काही वावगा आहे, काही चुकीचं आहे. आणि तुम्हीच विचार करा ना, तुमची आई स्वतः अनाथ होती, त्यांनी त्यांचं अख्खं बालपण अनाथ आश्रममध्येच काढलं. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. नंदिनी बोलते, काय म्हणजे आजी सासू अनाथ होती? तेव्हा मानिनी बोलते, हो नंदिनी, इतके दिवस हे सत्य मी कोणाला सांगितलं नव्हतं, पण आता सगळ्यांना सांगतोय. जीवाची आजी अनाथ होती, आणि जेव्हा वरून तिला कळेल की अनाथाश्रमसाठी तिच्या दागिन्याचा उपयोग झालाय, विचार करा त्यांना किती आनंद होईल. नंदिनी आता विक्रमची माफी मागू लागते आणि बोलते, बाबा, जीवांच्या तर्फे मी तुमची माफी मागते, मला माफ करा, त्यांनासुद्धा माफ करा. पण तुम्ही एक विचार करा ना, एका या दागिन्यामुळे कितीतरी वृद्धांचं सोन्यासारखं आयुष्य वाचलंय, नाहीतर सगळे रस्त्यावरती आले असते. पण वसू मात्र शांत बसत नाही. ती आता विक्रमला मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, विक्रम, यांना तुला इमोशनली ब्लॅकमेल करतायत, पण चुकूनसुद्धा तू यांच्या बोलण्यात येऊ नकोस. अरे आपल्या आईचा दागिना, आपल्या आईचा पिढीजात दागिना या जीवाने विकला, अजिबात तू यांना माफ करू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, बघा बाबा, शेवटी तुमचा निर्णय आहे, तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती मी भोगायला तयार आहे, पण आम्हाला माफ करा. विक्रम मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो आणि आता सगळ्यांना असं वाटत असतं की तो काय आता जीवाला माफ करणार नाही. त्यात वसू आत्यासुद्धा भडकत असते. पण प्रेक्षकांनो, खूप मोठा चमत्कार घडतो, खूप मोठा ट्विस्ट येतो. तो चक्क त्याला जवळ घेतो आणि पाठीवरती थाप मारतो आणि बोलतो, जीवा, आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच तू एक नंबर काम केलंस, आणि तुझ्या जागी मी असतो ना तर मी सुद्धा हे केलं असतं. सॉरी, मी तुला काठीने मारलं, तुझ्यावरती हात उगारला, कारण सत्य काय आहे ते मला माहिती नव्हतं. पडद्यामागे काय खरं सत्य आहे ते मला आता नंदिनीकडून कळालंय. त्यामुळे अजिबात मी तुला यापुढे दोष देणार नाही. आणि मग काय, पार्थसुद्धा आता विक्रमची बाजू घेतो आणि बोलतो, वेल डन ब्रो. आणि अशा प्रकारे दोघे आता जीवाला उचलू लागतात, त्याचा सत्कार करू लागतात, म्हणजे त्याचं लाड करू लागतात. वसवत्यांचं तर डोकंच फिरलेलं असतं, कारण त्यांचा सगळा प्लॅन फ्लॉप पडलेला असतो. वसवत्या जोरातच ओरडते, विक्रम, अरे हे काय करतोयस तू? तेव्हा विक्रम बोलतो, ताई, तू जरा शांतच बस, यामध्ये पडूच नकोस, असं म्हणत असतो. वसूची बोलती बंद करतो. वसू रम्या तिकडून निघून जातात. नंदिनी बोलते, बाबा, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज मी सगळ्यांसमोर आजीच्या साक्षीने तुम्हाला एक वचन देते. तो दागिना मी लवकरात लवकर तुम्हाला परत करेन. तेव्हा विक्रम बोलतो, हे काय बोलतेस तू नंदिनी? तो दागिना तर लिलावात गेलाय. तेव्हा नंदिनी बोलते, हो, पण माझ्याने जीवाची काबड कष्ट करण्याची पूर्ण तयारी आहे. गेल्या येत्या 6 महिन्यात आम्ही खूप कष्ट करू आणि हा दागिना परत आणून देऊ. तेव्हा विक्रम बोलतो, ठीक आहे, तसा हा दागिना सोडवणं माझ्यासाठी एवढा अवघड नाही आहे, पण तुम्ही दोघांनी मिळून जर तो दागिना सोडून आणला ना तर यामध्ये तुमचा स्वाभिमान जपला जाईल, हेच मला हवं आहे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळेल.